सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो ऐकून प्रत्येक भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे। खरंच किती अगाध लीला आहे महाराजांची। खरंच कोणीही स्वामींना ओळखू शकत नाही। ज्यांनी स्वामींना ओळखलं तो खरंच खूप भाग्यवान आहे। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा अनुभव प्रत्येकाने बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव शेअर करत आहे। मी तुम्हाला सांगते की मी गेल्या 5 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। स्वामींच्या सेवेत कशी आली हे तुम्हाला सर्वप्रथम सांगते। स्वामी भक्तांनो, प्रत्येक सेवेकरी आज जो स्वामींची सेवा करतो, आराधना करतो, तो कुठला ना कुठला प्रश्न घेऊन स्वामींकडे येत असतो। असा एकही मनुष्य नाही की त्याला एकही प्रश्न नाही आणि तो स्वामींकडे आला। आणि जो कोणी स्वामींच्या दरबारात येतो, प्रश्न स्वामींपुढे ठेवतो, त्याचा तो प्रश्न स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या प्रकारे सोडवतात, म्हणजे सोडवतात। असाच मला स्वामींचा अनुभव आला। मी आणि माझी मैत्रीण ह्या स्वामींच्या मठामध्ये जात होतो। अगदी फक्त एक दर्शन घ्यायचं, एक वाटायचं म्हणून जायचो, कारण माझी जी ड्युटी होती ती स्वामींच्या मठापासून समोरूनच आम्ही जायचो। तर फक्त दर्शन घेऊन आम्ही जात असायचो आणि ह्या फक्त दर्शनाने स्वामींनी मला खूप मोठा अनुभव दिला। काय झालं, गुरुवार होता, आम्ही सकाळी चाललो होतो। आम्ही दोघीच जायचो, तर म्हटलं आज खूप उशीर झाला, स्वामींच्या मठात जायला नको असं आमच्या मनात आलं। तर म्हटलं ठीक आहे, आपण येताना जर वेळ भेटला तर जाऊ, आता नको जायला, कारण आमचे जे सर होते ते उशीर झाल्यानंतर खूप बोलायचे। आणि मग आम्ही दोघी जणी चाललो, तर स्वामींच्या मठात त्या दिवशी गेलो नाही। आणि काय झालं की अचानकच आम्हाला फोन आला की तुम्ही आज थोडंसं लेट या म्हणून। मठाच्या मागेच होतो, तोच फोन आला की तुम्ही लेट या म्हणून। असं आल्यानंतर म्हटलं की स्वामींची इच्छा आहे की आपण मठामध्ये जावं म्हणून। हा आम्हाला खूप वेगळं वाटलं आणि खूप मोठा अनुभव आम्हाला वाटला। मग आम्ही मठात गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि मग नंतर गेलो। त्यानंतर असेच दिवस गेले, माझे लग्न झाले। लग्न झाल्यानंतर मला स्वामींची म्हणजे पूर्णपणे विसर पडून गेला की स्वामींचा। फक्त माहीत होतं बाबा स्वामींचं मठ, आणि आईकडे गेले की मी नक्की मठामध्ये जात असायची, पण सेवा मात्र काहीच नाही, कुठलीच सेवा मी करत नव्हती। अचानक माझ्या मिस्टरांचा उजवा पाय खूप दुखू लागला, इतका दुखायचा की त्यांना चालायला खूप त्रास होत होता। हा त्रास काय होतं, आम्ही MRI काढला, त्यानंतर CT स्कॅन वगैरे सर्व काही करून थकलो, पण कुठेच काही प्रॉब्लेम सापडत नव्हता। डॉक्टरांनाही कुठले उपचार करावे हे कळत नव्हते आणि त्यांचा पाय तर खूपच दुखत होता। हा का प्रकार घडत आहे काही कळत नव्हतं। आणि मग आम्ही ठरवलं की आपण आता काहीतरी बाहेरचंही बघूया, कदाचित बाहेर काही असेल, म्हणून आम्ही देवलाशाकडे गेलो। तिकडे बघितलं तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला बाहेरची बाधा झालेली आहे, बाहेरचं कोणीतरी करणी केली आहे। असं म्हटल्यानंतर खूप भीती वाटली, कारण अशी करण्याचं कधी माहीत नव्हतं, कोणी असं करतं हे माहीत नव्हतं, कुठला अनुभवच नव्हता। हे प्रथम असं घडलं तर कोण करू शकतं, हा खूप मोठा प्रश्न होता। आम्ही म्हटलं की आम्हाला नाव सांगा की कोणी केलं, तर ते म्हटले की तुमची जवळचीच व्यक्ती आहे। असं म्हटल्यानंतर खूप भीती वाटली, आता कुणापासून सावध राहायचं हाही खूप मोठा प्रश्न होता। पण माझा काही याच्यावरती अजिबात विश्वास नव्हता। त्यानंतर मग असेच फार दिवस गेले, मिस्टरांना काही केलं बरं वाटत नव्हतं। मग मला स्वामींनी दृष्टांत दिला की मी अशी खूप मोठी सत्संग होता, खूप लोक तिथे आलेले होते आणि तिथे स्वामींचा कार्यक्रम होता आणि स्वामी म्हणत होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा दृष्टांत झाला। त्यानंतर मला कळालं की महाराजांनी मला बोलवलं आहे, आता मला स्वामींची सेवा करायला पाहिजे। म्हणून मग मी काय केलं की आईकडे गेली, तिथं मठात गेली आणि तिथं सर्व विचारलं की ते प्रश्नोत्तर कधी करतात वगैरे। तर मग सांगितलं की इथे गुरुवारी 4 वाजता प्रश्नोत्तर होतात। मग मी गुरुवारी तिथे थांबली, प्रश्नोत्तर केले, सर्व सांगितलं। त्या सरांनी आमच्या दोघांच्या कुंडली बघितल्या
बघितल्या, आमची जन्मवेळ बघितली, त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला म्हणजे बाहेरचंच बाधा आहे केलेला आहे, पण स्वामींच्या सेवेने सर्व काही व्यवस्थित होईल. तुम्ही 41 दिवस रुद्राचं तीर्थ यांना द्या, त्याचबरोबर 3 नवनाथ पारायण तुम्ही घरामध्ये करा, बघा तुम्हाला काय अनुभव येतो. आणि मग आम्ही करायचं ठरवलं. दिलेली सेवा आम्ही करू लागलो. घरातील निगेटिव्हिटी जाण्यासाठी त्यांनी आम्हाला 11 वेळेस कालभैरव अष्टक, 11 वेळेस वल्गासुक्त, महाराजांची एक माळ, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः ही एक माळ, पिवळ्या मोहरी आणि थोडीशी महाराजांची विभूती घ्या, त्याच्यावरती हे म्हणा आणि घरात सर्वत्र टाका असं सांगितलं. आणि तसंच केलं. आणि जो काही भोपळ्याचा उतारा आहे तो उतारा देखील त्यांनी करायला सांगितला. संध्याकाळी तो उताराही केला. त्यानंतर पिठाची बाहुली बनवली, त्या बाहुलीवरती महाराजांचं हे करून उतारा केला. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी ही नारळाचा 7 वेळेस उतारा केला. त्यानंतर अशी सेवा सुरूच झाली आणि नवनाथ पारायणाला सुरुवात करायची तर खूप प्रचंड अडचणी येऊ लागल्या. पारायण होतच नव्हतं, काय करावं काही कळत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही गावातील मारुतीचा मान सन्मान करा, त्यानंतर महाराजांना श्रीफळ ठेवा, त्यानंतरच तुमचं पारायण होईल असं सांगितलं. मग आम्ही तसंच केलं, मारुतीचा मान सन्मान केला, त्यानंतर महाराजांना श्रीफळ अर्पण केलं, तुम्हीच आता करून घ्या. आणि गुरुवारी मी पारायणाला बसली. माझ्या मिस्टरांना मी जवळ बसवलं, त्यांना पायाचा त्रास होत होता त्यामुळे त्यांना खुर्ची दिली बसायला. तुम्ही ऐका म्हटलं, मी करते. आता नवनाथांची सेवा ही खूप कडक असते हे सर्वांना माहीतच आहे. आणि मग ही सेवा करायची तर मी कशी करू, मला खूप भीती वाटायची. पण त्यांनी सांगितलं कुठले घाबरू नका, महाराजांवरती सर्व सोडून द्या, कारण आपले गुरु आपल्या पाठीशी आहे. ज्यावेळेस गुरु पाठीशी असतात त्यावेळी कुठलेही कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असतं, फक्त तुम्ही मनाभावे करा म्हणे, असं म्हणे. आणि नवनाथ पारायण सुरू झालं. जसं जसं घरामध्ये नवनाथ पारायण सुरू होतं तसं तसं खूप म्हणजे खूप अनुभव आम्हाला येऊ लागले. खूप म्हणजे खूप जी व्यक्तीने आम्हाला केलं होतं ती घरामध्ये आमच्या कंटिन्यू येऊ लागली. तुम्ही काय करत आहात, कारण तिला त्याचा त्रास होऊ लागलेला होता. आणि माझ्या मिस्टरांचा त्रास हा थोडा थोडा कमी होत होता, कारण मिस्टर अक्षरशः जागेवरती उठूनही शकत नव्हते, इतकी परिस्थिती त्यांची झालेली होती. पण आता ते थोडेसे चालू लागले होते, बाथरूमलाही जात होते, असे भिंतीला पकडून पकडून ते चालू लागले होते. त्यामुळे खूप असं आधार आल्यासारखं वाटत होता. एक पारायण कंप्लीट झालं, त्यानंतर दुसरं पारायण सुरू केलं. दुसऱ्या पारायणामध्ये तर त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला. अक्षरशः ते म्हणायचे की हे बंद करा बंद करा. ते बसायचे तर ते असे खूप वेगवेगळे आवाज ते काढत होते. असे मला पण भीती वाटायची, पण महाराज आहे असं म्हणायचे आणि महाराज तुम्हीच बघा असं म्हणायचे. अक्षरशः माझे 3 पारायण कंप्लीट झाल्यानंतर माझे मिस्टर एकदम व्यवस्थित बरे झाले. जो माणूस उभा राहू शकत नव्हता तो माणूस त्याच्या 2 पायावरती उभा राहू लागला. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो, तिथेही पुन्हा डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टर म्हटले व्यवस्थित आहे, तुम्ही फक्त मालिश करा म्हणे, बाकी काही नाही. कारण CT स्कॅनचे MRIचे रिपोर्ट सर्व काही नॉर्मल होते, कुठलाही काही प्रॉब्लेम नव्हता. मग मालिश तर सुरूच होती. त्यानंतर मग मिस्टरांचं माझे पारायण कंप्लीट झाल्यानंतर उद्यापन होतं. आता 9 मुलांना जीव घालायचं होतं आणि 9 मुलं भेटणं हे खूप अवघड होतं, कारण 9 मुलं कसे एवढे बोलावणार, मला खूप प्रश्न पडला होता. आणि त्यानंतर काय झालं की मग अचानकच मी स्वयंपाक वगैरे केला, जेवढे मुलं भेटतील तेवढं म्हटलं भेटतील. आणि अचानक काय झालं की 9 मुलांना सांगितलं, त्यातील त्यांच्यासोबत आणखी 3 मुलं आले, म्हणजे 12 जण झाले. तर मग मी मठात सांगितलं की 12 जण झाले, आता मी काय करू. तर ते म्हटले तुमच्या घरी साक्षात 9 नवनाथ आणि दत्त महाराज आलेले आहे म्हणे, कारण ब्रह्मा विष्णू महेश हे 3 आणि नवनाथ असे 12 जण तुमच्या घरी जेवायला आले, तुमचं खूप भाग्य आहे, तुम्ही त्यांना जीव घाला म्हणे. मग आम्ही उपरणं वगैरे, दक्षिणा, त्यानंतर स्वयंपाक जो याच्यामध्ये पोथीमध्ये सांगितला तोच स्वयंपाक मी तयार केला आणि जीव घातलं. त्या अक्षरशः त्या दिवशी असं वाटत होतं खरंच प्रत्यक्षात 9 नारायण घरी आले आणि आमच्या घरातील सर्व काही बाधा त्यांनी दूर केली. आणि त्या दिवशी खूप छान वाटलं. आणि 41 दिवसाच्या त्या रुद्राच्या सेवेने देखील मिस्टरांमध्ये फरक झाला. आज मी सांगते की महाराजांची सेवा आम्ही कधीही बंद करू शकत नाही, कारण आज माझे मिस्टर जे काही आहे ते फक्त स्वामीमुळे आहे. माझे मिस्टरांचा जीव वाचला तो स्वामींमुळे. आणि ज्यांनी आमच्यावरती जी बाधा केली होती त्यांना खूप त्रास झाला. त्यानंतर
त्यांनी देखील हे सर्व काही सोडून दिलं, कारण यांची जे भाऊ होता, चुलत भाऊ, त्याच्या मिसेसनी आमच्यावरती ही बाधा केलेली होती. ते आम्हाला नंतर कळालं. ती जशी जशी तिला त्रास होत होता तसं आम्हाला कळालं. आणि आता तिचं आमच्या घरामध्ये काही एक चालत नाही, कारण नवनाथ आणि महाराज एक प्रत्यक्षात आमच्या घरामध्ये बसलेले आहे. असा आम्हाला आला हा स्वामींचा खूप मोठा अनुभव. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.